स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्या फॅमिलीसोबत आपण एक मोठ्या धार्मिक प्रवासावर निघालो आहे। आज आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यातील काही जागृत देवस्थानांना भेट देणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाला। आता आपण बार्शीवरून परांडा मार्गे हिवऱ्याला चाललो आहे। वातावरण तुम्ही पाहू शकता, ऐन उन्हाळ्यात ढगाळ आणि पावसाळी वातावरण झालं आहे। हे आहे परांडा तालुक्यातील हिवरे येथील नागोबा मंदिर। सकाळी सकाळी इथलं वातावरण इतकं प्रसन्न असतं की मन अगदी शांत होतं। हे मंदिर खूप जुनं आणि जागृत मानलं जातं। महादेवाच्या पिंडीचे पूजा करून दर्शन करून नारळ फोडून आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला। हर हर महादेव। आता आपण आलो आहोत कर्नाटक राज्यातील बसव कल्याण येथे। इथल्या तिकिटाचा दर तुम्ही पाहू शकता। तिकीट काढून आपण वरती आलो तर आपल्याला पाहायला भेटेल अन्न मंडप आणि खाली जाऊन अजून एक मंडप आहे, ते म्हणजे सभा मंडप। या मूर्तीची उंची साधारणतः 108 फूट असून ती जगातील बसवेश्वरांच्या सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक आहे। या मूर्तीची जवळ गेल्यावर आपल्याला भव्यता जाणवते। ही मूर्ती एका मोठ्या चौथऱ्यावर बसवण्यात आली आहे, ज्याच्या पायथ्याशी महात्मा बसवेश्वरांचे जीवन आणि त्यांचे वचन साहित्य चित्रांच्या माध्यमातून मांडले आहेत। इथं बारक्यांची एक वेगळीच मजा चालू होती। तर आपल्या तिसऱ्या प्रवासाचा टप्पा आहे हुमनाबादमधील वीरभद्र मंदिर। हे मंदिर खूप प्राचीन असून भाविकांची इथे नेहमीच वर्दळ असते। महादेवाचे हे एक रौद्र अवतार आहे। वीरभद्र देवाचे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते। तुम्ही जर या भागात येणार असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या। मावळतीच्या सूर्याचा पाठलाग करून आपण आपली गाडी वळवली श्री तुळजाभवानी मंदिराकडे। मंदिरापाशी आल्यावर बारक्या काय नाचायला थांबलाच नाही। हलगीच्या तालावर त्यानं पण ताल धरला। चप्पल स्टँडला ठेवून आपण निघालो देवीच्या दर्शन। आज चैत्र पौर्णिमा असल्यामुळे भाविकांची खूपच गर्दी होती। चैत्र पौर्णिमामुळे देवीचे जवळून दर्शन बंद केले होते, त्यामुळे आम्हाला बाहेरूनच दर्शन घेऊन जावे लागले। भवानी आईचे दर्शन झाल्यानंतर आपण आलो येडाईला। येरमाळ्याची येडाई ही भक्तांच्या ओढीने डोंगरात विसावलेली वात्सल्याची देवी आहे। येडाईला नारळ फोडून दर्शन घेतलं आणि इथे चैत्र पौर्णिमेला येडाईची मोठी जत्रा भरते, जे की आम्ही आल्यावर त्याचं नियोजन चालू होतं। आपण एकाच दिवसात महाराष्ट्र आणि कर्नाटकाची ही दोन वेगवेगळी रूपं, तिथली संस्कृती आणि भक्तीचा अनुभव घेतला। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा। आणि हो, अशाच नवीन प्रवासाच्या गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।